ज्योतिबाच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या रविवारी 7व्या माळेला देवाची खडी अलंकारिक सरदारी 5 कमळ पाकळीतील खडी पूजा बांधण्यात आली होती. नवरात्र उत्सवातील पहिला आणि शेवटचा रविवार देवाचा वार आणि सुट्टीमुळं भाविकांची उच्चांकी गर्दी होती. सोमवारी ज्योतिबाचा जागर होणार असून रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या 7व्या दिवशी दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची मनोहारी अशी 5 पाकळीच्या कमळ पुष्पातील खडी पूजा बांधण्यात आली. पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले. पहाटे 4 ते 5 ज्योतिबाची मूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली. सकाळी 10 वाजता श्रींचे पुजारी, देवसेवक, उंट, घोडे, वाजंत्रीच्या लवाजमासह धूपारती सोहळा निघाला. यावेळी देवस्थान समितीचे धैर्यशील तिवले, सिंधिया ट्रस्टचे अजित जुगर, मानाचे गावकार, भाविक सहभागी झाले होते. सुवासिनींनी औक्षण करून धुपारतीचे दर्शन घेतलं. दिवसभर मंदिर परिसरातील विविध धार्मिक विधी पार पडले. देवाला तेल, कडाकणी वाहून दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते. ज्योतिबा मंदिर मार्ग भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता. उत्तर दरवाजामध्ये मंदिर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना एकेरी मार्ग न मिळाल्यामुळं भाविकांची मोठी दाटीवाटी झाली होती. नवीन दर्शन मंडपामध्ये भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वाहन पार्किंगच्या जागा हाऊसफुल झाल्या होत्या. ज्योतिबा बस स्थानकावरही एसटी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गर्दीवर नियंत्रणासाठी कोडोलीचे पोलीस निरीक्षक कैलाश कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता.